यंदा मित्रांनो ओला दुष्काळाचे धारा काढून दूध घालायसाठी चाललो होतो. धारा काढता काढता इतका पाऊस आला की गोट्यातनं बाहेर जाता यायला, इतका पाऊस. मग काय चाललो तरी मी पावसात दूध घालायला चाललोय. इतका पाऊस की यार बाहेर जाता यायला का आत येता यायला, पण आता थोडासा कमी झालता. मग म्हणलं आता निघावं तर लागेल दूध घालून येऊ मस्तपैकी. इतका पाऊस मित्रांनो तर काय सांगायचे, आपल्या तरी पुणे जिल्ह्यात तरी मापात पाऊस आहे यार. इतका पाऊस चाललाय बाहेर राज्यात तर फार घरे बिरे सगळे बुडून गेलेत यार. लय अवघड आहे. आपलं तरी थोडंसं बरं आहे, पण आपली इथं पण मित्रांनो आज जवळजवळ लागोपाठ 3रा ते 4था दिवस झाला नुसता पाऊस आहे. पावसाने काय थांबायचं नाव घ्याय नाही, आणि आपण काम केल्याशिवाय काही मागे हटत नाही. इतका ओला झालो मित्रांनो की गार लागलं होतं मरणाचं. मग मस्तपैकी थोडंसं मग घरात आलो, थोडंसं मग गाडी लावून टाकली घरात, आणि मग आता मग घरी चाललो मस्तपैकी पळत आमच्या. इतका पाऊस की झाला परत चालू की राप 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 राप. मग पळत पळत घरी गेलो मित्रांनो. इतका पाऊस थांबायचं नाव घ्या नाही, पावसाचं काही कळा नाहीच, थांबायचं नाव घ्याय नाही. मग आम्ही जरा घसरलो थोडंसं, मग दमाने आलो पळत. मग घरी आलो मस्तपैकी. मग म्हणलं जरा केस फ्रेश करावा, लेवली झाली, जरा सर्दी झाली थोडीशी. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा मित्रांनो. काय इतकं यार प्रचंड सगळं अवघड होऊन बसले सगळे यार इतकं पावसाने. धन्यवाद. सी यू सून.